नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुमच्या घरातील एखादा व्यक्ती संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। मार्च महिन्याचा जो काही निराधार योजनेचा हप्ता आहे तो आता लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। या संदर्भात अधिकृत वेबसाईटवर नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्या नोटीसमध्ये हप्ता कधी जमा होणार याची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हप्ता नेमका कधी जमा होणार आणि पोर्टल कधी बंद राहणार आणि लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे कधीपासून येणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण याच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार। मित्रांनो, सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर या संदर्भात सूचना देण्यात आलेली आहे आणि mahaIT.org या वेबसाईटवर जाऊन ही नोटीस तुम्ही पाहू शकतात। या वेबसाईटवरती एक महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे। या नोटीसमध्ये असे सांगण्यात आले आहे की दिनांक 11 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 12 मार्च 2024 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत DBT प्रणालीवर लाभ वितरणाची संबंधित काही तांत्रिक कामे केली जाणार आहेत आणि या कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही। याचा अर्थ असा आहे की या कालावधीत तांत्रिक कामे पूर्ण झाल्यानंतर लाभ वितरणाची प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाईल। म्हणजेच 12 मार्च नंतर 13 मार्चपासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होईल। लाभार्थ्यांनी काही गोष्टी या ठिकाणी तपासून ठेवाव्या, कारण तुमचे बँक खाते सक्रिय आहे का, आधार लिंक या ठिकाणी केलेला आहे का। जर तुम्ही हे सर्व माहिती योग्य रीतीने केली असेल तर तुमचा जो हप्ता आहे तो थेट तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता DBT प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि 13 मार्चपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर ही महत्त्वाची माहिती सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।